दिवसाच्या निमित्ताने बांधवांनो, सध्या आपण पाथरी या शहरामध्ये आहोत आणि पाथरीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम सर्व मराठा सेवकांनी राबवलेले आहेत. संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काय उपक्रम राबवले गेले आहेत ते आपण जाणून घेऊया. काय सांगणार आहेत आज जे काही उपक्रम राबवलेत पाथरी शहरामध्ये, कुठले कुठले उपक्रम तुम्ही राबवलेत? आज संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आपण पाथरगाव येथे ठेवलेला आहे. तालुक्यातील सर्व समाज बांधवांना कळवण्यात आलेलं आहे की पाथरगाव येथे जाऊन आपण आपलं दरवर्षीप्रमाणे रक्तदान करावं. मग तिथला रक्तदान शिबिराचा कार्यक्रम चालूच आहे. दिवसभरात ते कार्यक्रम चालू राहील. नंतर पाथरीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व जे काही फळवाटपाचा कार्यक्रमाचं नियोजन होतं त्या टीमनं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केलेलं आहे पुष्पहार घालून. नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पुतळ्यास हार घालून पुष्पवृष्टी करून शुभेच्छा दिल्या आणि नंतर सिव्हिल सरकारी दवाखाना पाथरी येथे फळवाटपाचा कार्यक्रम केला. तसेच वृद्धाश्रम पाथरीतील इथे पण वरदांना फळ वाटण्याचा कार्यक्रम केलेला आहे. बरं, किती वर्षापासून हे उपक्रम चालू आहेत आणि पाथरी शहरातील सर्व बांधव हे उपक्रम राबवत आहेत? आज जवळपास 3 वर्षे झालं. 3 वर्षापासून हे उपक्रम चालूच आहेत. वाढदिवसाला जरांगे पाटलाच्या प्रत्येक वाढदिवसाला हे उपक्रम कंटिन्यू चालू असतात. बाबुलदारमध्ये आणखीन रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये 2 ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम चालू आहे. इथं फळवाटपाचा कार्यक्रम आहे आणि याला कासापूरला एक चालू आहे. कासापुरीमध्ये पण हो. आणि बाकी काय सांगणार सगळे मिळून पाटलांना आज पाटलांच्या वाढदिवसानिमित्त एवढं सांगू इच्छितो की पाटलांनं स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी आणि ह्या सर्व समाज बांधवाच्या वतीनं आता आपण पाहिलं वयोवृद्ध सगळी वडीलधारी मंडळी होती. ह्या वडीलधाऱ्या मंडळींना पण असं वाटतं की पाटलांना आंदोलन जरी केलं तर पाटलाचं आयुष्य उदंड लावावं. कारण छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर या महाराष्ट्राला जर वैभवशाली नेतृत्व जर कोणाचं मिळालं असेल तर ते फक्त जरांगे पाटलाच आहे. त्याच्यामुळे जरांगे पाटील माणसामध्ये राहणं, जिवंत राहणं ही सगळ्याला असं लहान लेकरापासून ते वयोवृद्धापर्यंत एकच इच्छा आहे की पाटील जिवंत राहणं गरजेचं आहे. पाटलाने एकच आजच्या वाढदिवसानिमित्त पाटलाला एवढीच शुभेच्छा आणि एवढंच मागणं आहे की पाटील काही पण करा, फक्त तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेऊन करा आणि हे आमरण उपोषणासारखे नियोजन करू नका. तुम्ही आंदोलनाचे तुम्ही कोणतंही आंदोलन सांगा, जनता तुमच्या एवढ्या पाठीशी आज आहे खंबीर की तुम्ही फक्त आव्हान करा. तुम्ही घरी बसून आव्हान करा नुसतं. म्हणजे बाकीच्या नेत्यासारखं तुमचा पाटील कार्यक्रम नाही. तुम लढो हम कपडे संभालते असं म्हणल्यासारखं तुमचं नियोजन नाही. पाटील सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे तुम्हाला. तुमच्या हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी केलेलं आहे. तुम्ही तुमच्या शरीरातल्या नसामध्ये सुद्धा असं हे झालेलं आहे की